हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. पाईल्सच्या आपल्या सिरीजमध्ये आज आपण बोलणार आहे स्ट्रक्चरल चेंजेस काय काय होतात पाईल्समध्ये, त्याच्यानंतरचं पुढची त्याची क्रॉनिक स्टेज फिशर आणि त्याच्या पुढची क्रॉनिक स्टेज फिशुला. तर पाईल्समध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या ज्या ब्लड व्हेसल्स असतात त्या ब्लड व्हेसल स्ट्रेच होतात, त्याचा आकार बदलतो आणि आपण त्याला पाईल्स असं म्हणतो. तर पाईल्स कुठे आहेत म्हणजे आपल्या अवयवाच्या भोवती त्या कुठे प्रेझेंट आहेत त्याच्याप्रमाणे त्याची नावं दिलेली असतात. ॲनल एरियाच्या आतल्या बाजूला जर प्रेझेंट असतील तर त्याला इंटरनल हिमोरॉइड्स म्हणतात. ॲनल एरियाच्या बाहेरच्या बाजूला प्रेझेंट असतील तर त्याला एक्सटर्नल हिमोरॉइड्स म्हणतात. आणि ब्लिडिंग हिमोरॉइड्स म्हणजे त्याच्यातून रक्त येतं, याला ब्लिडिंग हिमोरॉइड्स म्हणतात. तर त्याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे थ्रॉम्बोस्ड हिमोरॉइड्स. थ्रॉम्बोस्ड म्हणजे काय, तर जेव्हा ती आपली रक्तवाहिनी अशी स्ट्रेच होते तर त्याच्यामध्ये रक्त साठून राहतं कारण रक्तवाहिनीचा आकार बदललेला असतो. आणि जेव्हा ते रक्त साठून राहतं तेव्हा आपल्याला तिथं पेन, ठसठस आणि हाताला बऱ्याच वेळा तो मास आपल्याला फील होऊ शकतो. आणि तिथं पेन हे सेन्सेशन बर्निंग पेन असू शकते, साधी पेन असू शकते, पण हे सेन्सेशन सतत असतं. तर जेव्हा हा ब्लड क्लॉट मूव्ह होतो किंवा मग तिथं हार्ट स्टूलमुळं ब्लिडिंग होतं तेव्हा हे पेन किंवा हे जे सेन्सेशन आहे ते कमी होतं. आता याच्यामध्ये तुम्हाला अनेक तपासण्या आहेत, त्याच्यातून कळून जातं की कोणत्या पद्धतीचे पाईल्स आहेत. याच्यामध्ये ग्रेडिंग असतं, फर्स्ट ग्रेड, सेकंड ग्रेड, थर्ड ग्रेड, त्याच्या इंटेन्सिटीप्रमाणे. तर त्याच्याप्रमाणे त्याचे उपचार केले जातात. आता याच्यामध्ये ज्या ब्लिडिंग पाईल्स आहेत त्या ब्लिडिंग पाईल्स सगळ्याच पाईल्स लवकरात लवकर ट्रीट करायला पाहिजेत. पण त्यातल्या त्यात जर ब्लिडिंग पाईल्स असतील, रोज रक्तस्राव होत असेल तर ही गोष्ट लवकरात लवकर ट्रीट केली पाहिजे. कारण ब्लड इज अ व्हायटल पार्ट. तो रोज जर तुमचा लॉस होत असेल तर डेफिनेटली त्याचे जे काही कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते तुम्हाला दिसायला लागणार. तर हे झालं आपलं पाईल्सबद्दल. याच्या पुढची स्टेज, जसं आपण स्टेजेस बघत गेलो की कॉन्स्टिपेशन हा फंक्शनल चेंज होता, तो फंक्शनल चेंज आपण व्यवस्थित ट्रीट केला नाही, मग त्याचा स्ट्रक्चरल चेंज झाला पाईल्स. आता पाईल्स ह्याचे वेगवेगळे प्रेझेंटेशन्स आहेत ते बघितले आपण. आता फिशर म्हणजे काय, तर फिशर म्हणजे जी ॲनल रिंग असते म्हणजे ॲनल जे ओपनिंग असतं त्या ओपनिंगला क्रॅक्स जातात. आता पुन्हा आपण बघूया क्रॅक्स कशामुळं जातात. तर अर्थातच एक्स्ट्रीमली ड्राय स्टूल्स, जे तो अतिशय जो नाजूक भाग असतो तो जेव्हा स्टूल्स बाहेर येत असतात तेव्हा तो भाग डॅमेज करत बाहेर येतात. आणि अर्थातच जसं सांगितलं मी, स्ट्रेनिंग असेल ज्यामध्ये खूप प्रेशर देऊन स्टूल्स इव्हॅक्युएट केले जातात आणि मग त्या प्रेशरमुळं आणि हार्ड स्टूल जे इंटरनल एक्सटर्नल दोन्ही प्रेशरमुळं तिथे क्रॅक जातात त्या एरियाला. आणि मग ते क्रॅकला आपण फिशर असं म्हणतो. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा फिशर स्मॉल साईज असू शकते किंवा डीप फिशर पण असू शकते. आणि अर्थातच तो एरिया सतत वापरायला लागत असल्यामुळं ती जखम बरी होत नाही. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मोशन्स पास करत जाता तेव्हा ती रिओपन होते, रिडॅमेज होते, तिथे इन्फेक्शन होऊ शकतं, तिथं पस फॉर्मेशन होऊ शकतं. आणि मग ही अतिशय एक्स्ट्रीमली पेनफुल गोष्ट आहे. आपल्याला समजून घेताना ही खूप सोपी वाटते आहे, पण ज्या लोकांना ह्याचा त्रास झाला आहे तुम्ही त्यांच्याशी बोलून बघा. ही एक्स्ट्रीमली पेनफुल, एक्स्ट्रीमली काय म्हणू शकतो, एखाद्या माणसाचं पूर्ण मॉरल डाऊन घेऊ शकते एवढी सिव्हिअर गोष्ट आहे. आणि मग हा फिशर बऱ्याच वेळा पोझिशनमुळं, अर्थातच दुर्लक्षामुळं, व्यवस्थित ट्रीटमेंट न मिळाल्यामुळं अनेक वर्षानुवर्ष माणसं याचा त्रास सहन करत असतात. आणि होमिओपॅथीमध्ये याच्यासाठी अतिशय उत्तम उपचार पद्धती आहेत. कॉन्स्टिपेशन, पाईल्स, फिशर, फिशुला या सर्व गोष्टी होमिओपॅथीनं पूर्णपणे 100% बऱ्या होतात. आपण आधीची टेस्ट आणि नंतरचे टेस्ट दोन्ही करून हे कन्फर्म करतो. फक्त बाय जस्ट एक्झामिनेशन, क्लिनिकल एक्झाम करून आपण हे करत नाही. आपण व्यवस्थित त्याच्या टेस्ट करतो आणि पूर्णपणे याच्यामध्ये क्युअर 100% आहे. तर हे झालं फिशरच्या बाबतीत. आता आपण बघूया फिशुला. तर फिशुला याचा असा अर्थ आहे की एक ॲबनॉर्मल कनेक्शन बनतं शरीरामध्ये, ज्याला 2 ओपनिंग्ज असतात. तर ॲबनॉर्मल बारीक पाईप बनते आणि ज्याला ओपनिंग्ज असतात. आता ह्याचे बरेचसे टाईप्स आहेत फिशुलाचे. तर याच्यामध्ये काय होतं, सतत तिथं डॅमेज असल्यामुळं शरीरामध्ये ॲबनॉर्मल पॅसेज बनतो आणि मग त्याच्यामध्ये फिसेस म्हणजे एक्सक्रीटा अडकून
किंवा तिथं सतत ती एक छोटीशी जखमच आहे, त्या जखमेमध्ये इन्फेक्शन होऊन तिथून ब्लिडिंग होणं, पस फॉर्मेशन होणं आणि सतत ठसठस, म्हणजे जिवंत जखम तुम्हाला कुठं असेल तर तुम्हाला किती त्रास होईल, तशीच ती जिवंत जखम तिथं आहे, ती बरी होत नाही आहे, त्याच्यामध्ये इन्फेक्शन होत आहे, त्यामुळे तिथून पस डिस्चार्ज आहे, ब्लिडिंग आहे, वॉटर लाईक डिस्चार्ज आहे. आणि मग तो फिश्यूला बऱ्याच वेळा सांगितलं जातं की फक्त सर्जरीनं बरा होतो, बाकी कशाने बरा होत नाही. हे खोटं आहे. सर्जरी इज वन ऑफ द ट्रीटमेंट. होमिओपॅथिक उपचारांनी फिश्यूला पूर्णपणे बरा होतो. फिश्यूला तिथं कसल्याही पद्धतीचा राहत नाही. तुमचं कॉन्स्टिपेशन ट्रीट होतं, तुमचे पाईल्स ट्रीट होतात, तुमचे फिशर ट्रीट होतात. याच्यामध्ये ट्रीटमेंट पार्टमध्ये तुम्ही कोणत्या स्टेजला डॉक्टरांकडे गेला हे महत्त्वाचं आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं, अगदी ॲक्यूट स्टेजला तुम्ही कॉन्स्टिपेशन अगदी कधीतरी होते आणि तुम्ही जर कन्सल्ट करून घेतलं की कधीतरी कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो आणि मला हा क्युअर करायचा आहे, तर पुढची हा जो सगळा सिक्वेन्स आहे आणि वर्षानुवर्ष जो त्रास तुम्हाला सहन करावा लागणार आहे तो होणारच नाही. कॉन्स्टिपेशन सिव्हिअर झाल्यानंतर ट्रीट केलं तर तिथं तुम्हाला पाईल्स फॉर्मेशन सुरू होतं किंवा फिशर होतो, आणि जर ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं तर फिश्यूला हे फॉर्मेशन होतं आणि मग हे बरं होतं डेफिनेटली. पण तुम्ही कुठल्या स्टेजला आलेला आहे, तुमची तेव्हा हेल्थ स्टेटस काय आहे, कारण कॉन्स्टिपेशन झालं किंवा ह्यातला कुठलाही एखादाही जरी प्रकार झाला तरी माणसाला सतत वेदना असतात, सतत तिथं काहीतरी ॲबनॉर्मल जाणीव असते आणि त्यामुळं माणूस इव्हॅक्युएशन त्रासदायक होईल म्हणून फूड इनटेक कमी करतो, वेगळ्या पद्धतीचं फूड खातो, फूड स्किप करतो, की कारण जेव्हा दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती इव्हॅक्युएशनसाठी जाईल वॉशरूममध्ये, टॉयलेटमध्ये, तेव्हा तिला ती आधीच जाणीव असते की मला उद्या हा त्रास होणार आहे किंवा मला आता हा त्रास होणार आहे, त्यामुळं वॉशरूमला जाणं टाळलं जातं. आणि बरोबर ह्या अगदी साध्या गोष्टी दिसतात, पण जो माणूस सहन करतो, ज्याला त्रास होत असतो, त्यालाच माहिती आहे की ह्याची सिव्हिअरिटी किती असते, ह्याचा त्रास किती असतो. तर कोणतीही गोष्ट अगदी ॲक्यूट स्टेजला असताना तुमच्या डॉक्टरांना भेटा, त्यांच्याकडून ही गोष्ट बरी करा. एवढ्यापुरती बरी करायची नाही, आपल्याला कुठली गोष्ट संपूर्णपणे बरी करायची. आणि होमिओपॅथी याच्यामध्ये तुम्हाला नक्की 100% उपचार देते आणि तुम्हाला त्यातून बरं करते, तुम्हाला त्यातून पूर्णपणे बाहेर काढते. तर कुठल्याही गोष्टी ॲक्यूट स्टेजमध्ये ट्रीटमेंट घ्या आणि स्वतःला स्वस्थ ठेवा. ठीक आहे, बाय.